याच्याबद्दल इतकंच बोलतो दादा की आमचं सुरुवातीला इथं ठिय्या आंदोलन सुरू होतं, मात्र दीपनगर प्रशासनाकडून न्याय न मिळत असल्या कारणी आम्ही कामगारांच्या वतीने दिनांक 24/6/2026 पासून इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. पण दीपनगर प्रशासन यांना आजपर्यंत कुठलाही यांनी कारवाई करताना दिसून आलेले नाही. साधं इथं कामगारांना भेट देण्यासाठी पण यायचं त्यांचं रिकाम पण नाही. आज जे कामगार बसले आहे यांच्याकडे यांच्यावर अन्याय झाल्यासंबंधी सर्व पुरावे आहे, या आम्ही वेळोवेळी सिद्धही करून दिलेलं आहे दीपनगर प्रशासनाला. मात्र इथले मुख्य अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगमताने या विषयावर कुठलाही पर्याय निघायला नको यासाठी त्यांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच या आंदोलनाचा आजपर्यंत निर्णय निघत नाहीये. तसं तर भरपूर आपल्या सर्वच कामगारांच्या तब्येती आता हलवल्या, दिवसेंदिवस त्यांचं वजन वगैरे उतरायला सुरुवात होऊन गेलेली आहे. आज शोएब आहे, मयूर आहे, यांच्या तब्येती सकाळपासून खराब आहे. आम्ही त्यांना विनंती पण केली एक तालुका अध्यक्ष म्हणून की तुम्ही सलाईन घ्या व हॉस्पिटलला भरती व्हा. पण त्यांची मुख्यत मागणी की दादा जर का आपलं कुठंच चुकत नसेल, आम्ही आमच्या कायदेशीर बाबीवर जर का योग्य असेल तर मग दीपनगर प्रशासनानं आम्हाला इथे येऊन न्याय देणं अपेक्षित आहे. मात्र तसं दीपनगर प्रशासन करत नाहीये. त्याच्यामुळे आम्हीही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.